रात्रीचे 11 वाजले. संपूर्ण शहर झोपेच्या दिशेने निघाले. रस्त्यावरची गर्दी कमी झाली. दिवसभर गजबजलेले रस्ते आता शांत दिसत आहेत. पण या शांततेच्या मागे एक आवाज अजूनही जागा आहे. हा आवाज बाहेरचा नाही, तो आपल्या मनातला आहे. हा आवाज सतत एकच प्रश्न विचारतो, जर मी हे केलं तर लोक काय म्हणतील? किती विचित्र आहे ना, आयुष्यातील सर्वात मोठे निर्णय आपण आपल्या स्वप्नांच्या आधारावर घेत नाही, तर अनेकदा अशा लोकांच्या मतांच्या आधारावर घेतो ज्यांना आपल्या आनंदाशी काहीच देणं घेणं नसतं. आज तुम्ही जिथे आहात तिथे एखादा मनापासून स्वतःला विचारून पहा. असं किती वेळा झालं आहे की तुम्हाला काहीतरी मनापासून करायचं होतं, पण तुम्ही थांबलात कारण मनात एकच भीती होती, लोक हसले तर. कदाचित तुम्हाला स्टेजवर उभं राहून बोलायचं होतं, पण तुम्ही मागे हटलात. कदाचित तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, पण नातेवाईक काय म्हणतील या विचाराने तुम्ही नोकरीतच राहिलात. कदाचित तुम्हाला तुमचं खरं व्यक्तिमत्व जगासमोर आणायचं होतं, पण समाजाच्या भीतीने तुम्ही स्वतःलाच लपवून ठेवलं. आणि हळूहळू तुम्ही जगण्यासाठी नाही, तर फक्त इतरांना खुश ठेवण्यासाठी जगायला लागलात. सगळ्यात मोठी शोकांतिका कोणती माहिती आहे का? जेलमध्ये असलेला माणूस तरी त्याच्या कैदेच्या भिंती पाहू शकतो, पण लोक काय म्हणतील या भीतीत अडकलेला माणूस ज्या तुरुंगात राहतो त्या तुरुंगाला भिंतीच नसतात, तरीही तो आयुष्यभर कैदीच राहतो. हा तुरुंग दिसत नाही, पण तो तुमचं हसणं चोरतो, तुमचा आत्मविश्वास चोरतो, तुमची स्वप्न चोरतो, आणि सर्वात भयंकर गोष्ट, तो तुमचं खरं व्यक्तिमत्व चोरून घेतो. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, असं करू नको लोक काय म्हणतील, तसं बोलू नको लोक काय म्हणतील, तसे कपडे घालू नको लोक काय म्हणतील. हळूहळू ही वाक्य इतकी खोलवर मनात बसतात की मोठं झाल्यावरही आपण प्रत्येक निर्णयापूर्वी स्वतःला विचारत नाही, आपण आधी लोकांचा विचार करतो. तुमच्या लक्षात आलं आहे का, जगात लाखो लोक असे आयुष्य जगत आहेत जे त्यांना कधीच जगायचं नव्हतं. ते हसतात पण मनातून नाही, ते यशस्वी दिसतात पण समाधानी नसतात. ते लोकांसमोर आनंदी असल्याचा अभिनय करतात आणि रात्री उशीमध्ये चेहरा लपून स्वतःलाच विचारतात, मी खरंच माझं आयुष्य जगतोय की दुसऱ्यांनी लिहिलेली भूमिका निभावतोय? एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातील प्रत्येक महान व्यक्तीची सुरुवात एका गोष्टीने झाली होती, लोकांच्या टाळ्यांनी नाही तर लोकांच्या टीकेने. जेव्हा एखादी व्यक्ती वेगळा विचार करते तेव्हा सर्वप्रथम तिची थट्टा होते, मग तिच्यावर टीका होते, मग तिचा विरोध होतो, आणि एक दिवस तीच व्यक्ती यशस्वी झाली की लोक तिला म्हणतात, आम्हाला आधीपासून माहीत होतं की हा काहीतरी मोठं करणार. हेच जगाचं वास्तव आहे. लोकांचं मत हवामानासारखं बदलत राहतं. काल ज्यांनी तुमची थट्टा केली तेच उद्या तुमच्यासोबत फोटो काढण्यासाठी रांगेत उभे राहू शकतात. मग प्रश्न असा आहे, ज्यांचं मत प्रत्येक परिस्थितीनुसार बदलत राहतं, त्यांच्या मतासाठी आपण आपल्या आयुष्याचे निर्णय का बदलायचे? कधी विचार केलाय, तुमच्या अपयशावर हसणारे लोक तुमच्या यशाची किंमत कधीच चुकवणार नाहीत. तुमच्या संघर्षाच्या रात्री ते जागणार नाहीत, तुमच्या डोळ्यातलं पाणी ते पुसणार नाहीत. मग त्यांच्या एका वाक्याला तुम्ही तुमच्या स्वप्नांपेक्षा मोठं का मानता? कदाचित कारण आपण एका मोठ्या भ्रमात जगतो. आपल्याला वाटतं सगळे आपल्याकडेच पाहत आहेत, सगळे आपल्याबद्दलच विचार करत आहेत, पण सत्य खूप वेगळं आहे. प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यात इतका व्यस्त आहे की त्याच्याकडे दिवसभर तुमच्याबद्दल विचार करण्यासाठी वेळच नसतो. तरीही आपण आपल्या आयुष्याची दिशा अशा कल्पित भीतीच्या हाती देतो आणि नकळत स्वतःच्या स्वप्नांवर कुलूप लावतो. आजचा हा प्रवास फक्त प्रेरणादायी नाही, हा प्रवास तुमच्या मनात अनेक वर्षापासून बसलेल्या त्या अदृश्य भीतीचा चेहरा दाखवणार आहे. कारण जोपर्यंत शत्रू दिसत नाही तोपर्यंत त्याच्यावर विजय मिळवणं अशक्य असतं, आणि या भीतीचा खरा चेहरा दिसायला सुरुवात झाली आहे. कोणताही माणूस या जगात जन्माला येताना लोक काय म्हणतील ही भीती घेऊन जन्मत नाही. एक लहान मूल पडतं, उठतं, पुन्हा धावतं, त्याला कोण हसतंय कोण बघतंय याचं काहीच वाटत नाही, कारण त्याचं लक्ष जगावर नसतं, त्याचं लक्ष फक्त शिकण्यावर असतं. मग असा कोणता क्षण येतो जेव्हा तेच मूल मोठं होतं आणि प्रत्येक पाऊल टाकण्यापूर्वी घाबरायला लागतं? उत्तर आहे आपल्या आसपासचं वातावरण. एका छोट्या मुलाला चित्र काढायला खूप आवडायचं. तो रोज रंगांनी नवीन जग तयार करायचा. एके दिवशी त्याने आनंदाने आपलं चित्र सगळ्यांना दाखवलं, पण कोणीतरी हसत म्हणालं, हे काय काढलं आहे? हे चित्र आहे की विनोद? हे वाक्य फक्त काही सेकंदच होतं, पण त्या मुलाच्या मनात ते अनेक वर्ष जिवंत राहिलं. त्या दिवसानंतर त्याने रंग हातात घेतले, पण आत्मविश्वास नाही. आपल्यापैकी कित्येक जणांच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडलेली असते. कुणाला वर्गात उत्तर चुकल्यामुळे हसण्यात आलं, कुणाला दिसण्यावरून टोमणे मारले गेले, कुणाच्या स्वप्नांना हे तुझ्याने होणार नाही असं म्हणून चिरडलं गेलं, आणि त्या प्रत्येक प्रसंगाने मनात एक छोटंसं बी पेरलं, चूक करू नको नाही तर लोक हसतील.
ते बी हळूहळू भीतीच्या मोठ्या झाडात बदलत गेलं. त्यानंतर आपण चुका टाळायला लागलो, पण त्याचबरोबर आपण संधीही टाळायला लागलो. कारण प्रत्येक संधीसोबत अपयशाची शक्यता असते आणि अपयश म्हणजे लोकांची टीका. याच ठिकाणी आयुष्याचं मोठं नुकसान सुरू होतं. कारण यशस्वी होणारे लोक आणि मागे राहणारे लोक यांच्यातील सर्वात मोठा फरक बुद्धीचा नसतो, तो भीतीशी असलेल्या नात्याचा असतो. यशस्वी लोकांनाही भीती वाटते, त्यांनाही टीका ऐकावी लागते, त्यांच्यावरही लोक हसतात. फरक एवढाच, ते त्या भीतीला गाडीचं स्टिअरिंग देत नाहीत. आपण मात्र अनेकदा आपल्या आयुष्याचं स्टिअरिंग त्या भीतीच्या हातात देतो आणि मग ती भीती आपल्याला अशा रस्त्यावर घेऊन जाते जिथे सुरक्षितता असते पण समाधान नसतं, स्थिरता असते पण स्वप्न नसतात, लोकांची मान्यता असते पण स्वतःचा अभिमान नसतो. एक गोष्ट मनात कोरून ठेवा, जगात सर्वात महाग किंमत कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःचं खरं आयुष्य न जगण्याची किंमत. कारण दिवस जातात, वर्ष जातात आणि एक दिवस आरशात स्वतःकडे पाहताना प्रश्न पडतो, मी खरंच माझ्या मनासारखं जगलो का? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पैशाने बदलता येत नाही, यशाने बदलता येत नाही, कीर्तीनेही बदलता येत नाही. ते उत्तर फक्त आपल्या निर्णयाने ठरतं आणि प्रत्येक निर्णयाच्या मागे एकच सावली उभी असते, लोक काय म्हणतील. पण आता ही सावली थोडी स्पष्ट दिसायला लागली आहे आणि पुढे आपण त्या क्षणाकडे जाणार आहोत जिथे ही भीती अनेकांची स्वप्न मारते आणि काही लोक मात्र या भीतीला पायरी बनवून इतिहास घडवतात. या जगात प्रत्येक माणूस एकाच वेळी दोन आयुष्य जगत असतो. पहिलं आयुष्य जे लोकांना दिसतं आणि दुसरं आयुष्य जे फक्त त्याच्या मनाला माहीत असतं. बाहेरून एखादी व्यक्ती हसत असते, बोलत असते, यशस्वी दिसत असते, पण तिच्या मनात एक वेगळीच लढाई सुरू असते. हे करू का? लोक काय म्हणतील? हे बोलू का? नाहीतर लोक काय म्हणतील? हे स्वप्न पूर्ण करू का? नाही जर अपयश आलं तर? आणि अशा हजारो न बोललेल्या प्रश्नामध्ये माणूस स्वतःलाच हरवत जातो. चला एका काल्पनिक पण वास्तवाशी खूप जवळ असलेल्या व्यक्तीची गोष्ट ऐकूया. त्याचं नाव आहे आरव. आरव लहानपणापासून खूप हुशार होता, पण त्याची खरी ओळख त्याच्या गुणांमध्ये नव्हती तर त्याच्या स्वप्नांमध्ये होती. त्याला लोकांसमोर बोलायला आवडायचं, त्याला कथा सांगायला आवडायचं, त्याला लोकांना प्रेरणा द्यायला आवडायची. जेव्हा जेव्हा तो स्वतःचं मत मांडायचा, कोणीतरी म्हणायचं जास्त शहाणा बनू नको, तुझ्यामुळे काही होणार नाही. हे सगळं चित्रपटात चांगलं वाटतं. सुरुवातीला तो हसायचा, मग शांत व्हायचा आणि एक दिवस तो बोलणंच बंद झाला. त्याने आपली स्वप्न मारली नाहीत, त्याने फक्त त्यांना एका अंधाऱ्या कोपऱ्यात बंद करून ठेवलं. बाहेरून तो सगळ्यांसारखाच दिसत होता, पण आतून तो दिवसेंदिवस रिकामा होत होता. कदाचित तुम्हालाही तुमच्या आयुष्यात एखादा आरव भेटला असेल किंवा कदाचित तो आरव तुम्हीच असाल. कारण या जगात लाखो लोक जगतात, पण फार थोडे लोक स्वतःच्या मनाप्रमाणे जगतात. बाकीचे लोकांच्या अपेक्षानुसार जगत राहतात आणि सर्वात दुःखाची गोष्ट माहीत आहे, लोकांच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत. आज ते म्हणतील हे करू नको, उद्या ते म्हणतील हे का केलं नाही. आज ते तुमच्यावर हसतील, उद्या तेच विचारतील तू इतका मागे का राहिलास. म्हणून लक्षात ठेवा, जगाला कधीच पूर्णपणे खुश करता येत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचा विचार वेगळा असतो. जर तुम्ही सर्वांना खुश करण्यासाठी जगलात तर शेवटी एकच व्यक्ती दुःखी राहील आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. मानसशास्त्रात एक गोष्ट सांगितली जाते, जेव्हा एखादी व्यक्ती सतत इतरांच्या मान्यतेवर अवलंबून राहते तेव्हा तिचा आत्मविश्वास बाहेरच्या लोकांच्या हातात जातो. आज कोणी कौतुक केलं तर ती आनंदी, उद्या कोणी टीका केली तर ती तुटून जाते. म्हणजे तिच्या आनंदाची चावी तिच्याकडे नसते, ती इतरांच्या खिशात असते. आणि जोपर्यंत तुमच्या आनंदाची चावी दुसऱ्यांकडे आहे तोपर्यंत तुम्ही कधीच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. स्वातंत्र्य म्हणजे फक्त बाहेर फिरण्याचं स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्य म्हणजे भीतीशिवाय स्वतःसारखं जगण्याचं धाडस. लोकांच्या मतांचा आदर करा, पण त्यांना तुमच्या आयुष्याचा मालक बनवू नका. कारण तुमच्या आयुष्याचा शेवटी हिशोब ना समाज देणार आहे ना नातेवाईक. तो हिशोब तुम्हाला स्वतःलाच द्यायचा आहे आणि त्या दिवशी एकच प्रश्न विचारला जाईल, तू खरंच तुझं आयुष्य जगलास का, की फक्त लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी जगत राहिलास. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता आपण आणखीन खोल जाणार आहोत, कारण पुढे आपण पाहणार आहोत लोकांच्या भीतीपेक्षा जास्त धोकादायक गोष्ट म्हणजे स्वतःवरचा हरवलेला विश्वास. एक सत्य आहे, या जगात प्रत्येक युद्ध आधी मनात सुरू होतं, बाहेरचा पराभव नंतर होतो. आधी हरतो तो आपला आत्मविश्वास आणि एकदा का माणसाचा स्वतःवरचा विश्वास तुटला तर त्याला हरवण्यासाठी जगाला काहीच करावं लागत नाही. कल्पना करा, तुमच्या हातात एक अतिशय मौल्यवान हिरा आहे, पण जर रोज कोणी तुम्हाला सांगत असेल की हा हिरा नकली आहे, त्याची काही किंमत नाही, तर एक दिवस तुम्हीही यावर शंका घ्यायला लागाल. आणि हेच आपल्या मनाबरोबर घडतं. लहानपणापासून ऐकलेली काही वाक्य आपल्या मनात कायमची घर करून बसतात. तू हे करू शकत नाहीस, तुझ्यात तेवढी क्षमता नाही, मोठी स्वप्न पाहू नकोस, तुझ्यासारख्या लोकांनी वास्तवात राहिलेलं बरं. सुरुवातीला ही फक्त वाक्य असतात,
नंतर ती मतं बनतात आणि हळूहळू तीच आपली ओळख बनतात. माणूस ज्या गोष्टीवर सतत विश्वास ठेवतो तसाच तो स्वतःला घडवत जातो. जर तुम्ही रोज स्वतःला सांगितलं मी अपयशी आहे, तर तुमचं मन प्रत्येक संधीत अपयशच शोधेल. पण जर तुम्ही स्वतःला सांगितलं की मी शिकत आहे, प्रत्येक दिवस मला मजबूत बनवत आहे, तर तेच मन प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधायला लागेल. फरक परिस्थितीचा नसतो, फरक आपल्या विश्वासात असतो. एका गरुडाचं पिल्लू चुकून कोंबड्यांमध्ये वाढलं, अशी एक प्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते. ते आयुष्यभर कोंबड्यासारखं चाललं, कोंबड्यासारखंच दाणे टिपत राहिलं, कारण त्याला कधीच कोणी सांगितलं नाही की त्याच्या पंखामध्ये आकाश मोजण्याची ताकद आहे. आपल्यापैकी कितीतरी लोकांची अवस्था याहून वेगळी नाही. आपणही आपल्या क्षमतेपेक्षा कमी आयुष्य जगतो, कारण आपल्याला स्वतःची ओळखच पटलेली नसते. आणि त्याहूनही मोठी शोकांतिका म्हणजे आपण इतरांच्या मतांना सत्य समजतो. लक्षात ठेवा, इतरांचं मत हे तुमचं भविष्य नसतं. कोणीतरी तुमच्याबद्दल केलेली टीका ती तुमची ओळख होत नाही. कोणीतरी तुमच्यावर हसला म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. सूर्यावर टीका करणारे लोक आजही आहेत, समुद्राची खोली न समजणारे लोक आजही आहेत. मग प्रत्येकाला तुमची किंमत समजेल अशी अपेक्षा तरी का ठेवायची? जगात दोन प्रकारचे आवाज असतात, एक बाहेरचे आणि दुसरे मनातले. बाहेरचे आवाज काही वेळाने शांत होतात, पण मनातले आवाज जर नकारात्मक झाले तर ते दिवस रात्र तुमच्या विरुद्ध बोलत राहतात. आणि म्हणूनच सर्वात महत्त्वाची लढाई इतरांशी नाही, ती स्वतःच्या मनाशी आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात कराल, त्या दिवशी लोकांच्या मताचं वजन आपोआप कमी होईल. लोक टीका करतील, लोक प्रश्न विचारतील, काही जण तुमच्या अपयशाची वाटही पाहतील. पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या बाजूने उभे राहाल. आणि जेव्हा माणूस स्वतःच्या बाजूने उभा राहतो, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला कायमचं हरवू शकत नाही. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमच्या आयुष्यातील किती निर्णय तुम्ही स्वतःच्या मनासाठी घेतले आणि किती निर्णय फक्त लोक नाराज होऊ नयेत म्हणून घेतले? या दोन उत्तरांमधील अंतरच तुमच्या खऱ्या आयुष्याचं अंतर आहे. पण अजून एक प्रश्न बाकी आहे. जर आपण उद्यापासून लोकांच्या मतांची भीती सोडली तर खरंच काय होईल? जग बदलून जाईल की फक्त आपलं आयुष्य? पण खरा, आज सकाळी तुम्ही जागे झालात, पण एक गोष्ट बदलली आहे. तुमच्या मनातून कायमची एक भीती नाहीशी झाली आहे. लोक काय म्हणतील बस एवढाच बदल. आता स्वतःला विचारा, तुम्ही सर्वप्रथम काय कराल? तुम्ही तेच काम कराल का जे मनापासून करत होतात? तुम्ही त्या स्वप्नांसाठी पहिलं पाऊल टाकाल का जे अनेक वर्ष पुढे ढकललं आहात? तुम्ही स्वतःचं खरं व्यक्तिमत्व लपवणं थांबवाल का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर याचा अर्थ एकच आहे, तुम्हाला थांबवणारी गोष्ट परिस्थिती नव्हती, तुम्हाला थांबवणारी गोष्ट लोक नव्हते, तुम्हाला थांबवत होती तुमच्या मनातील भीती. आणि जेव्हा भीती निघून जाते तेव्हा क्षमता दिसायला लागते. इतिहासात कोणताही मोठा बदल अशा लोकांनी घडवला नाही ज्यांना सर्वांची मान्यता मिळाली होती. मोठे बदल घडवले त्यांनी ज्यांनी सुरुवातीला टीका, विरोध आणि उपहास स्वीकारला. लक्षात ठेवा, नवीन वाट निवडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीला एकटंच चालावं लागतं, कारण गर्दी नेहमी तयार रस्त्यावर चालते. नवीन रस्ता तयार करणारा माणूस पहिल्या काही पावलात एकटाच असतो. यशाचं सर्वात कठीण पाऊल म्हणजे पहिलं पाऊल, कारण त्यावेळी टाळ्या नसतात, फक्त शंका असतात, प्रश्न असतात आणि लोकांचं एकच वाक्य, याच्याकडून काही होणार नाही. पण आयुष्याची गंमत अशी आहे, जे लोक सुरुवातीला तुमच्यावर हसतात तेच नंतर तुमच्या यशाची कथा दुसऱ्यांना सांगतात. म्हणून लोकांच्या मतापेक्षा तुमच्या ध्येयाचा आवाज मोठा असला पाहिजे. एक क्षण डोळे बंद करा, कल्पना करा की तुम्ही 80 वर्षाच्या आहात, तुमच्या आयुष्याचा शेवट जवळ आला आहे आणि तुम्ही मागे वळून तुमचं आयुष्य पाहत आहात. त्या क्षणी कोणती गोष्ट जास्त वेदना देईल? लोकांनी केलेली टीका की लोकांच्या भीतीमुळे तुम्ही कधीच प्रयत्न केला नाही ही खंत? संशोधन सांगतं की आयुष्याच्या शेवटी लोकांना केलेल्या चुका कमी आठवतात, पण न केलेल्या प्रयत्नांची खंत जास्त त्रास देते. कारण अपयशातून धडा मिळतो, पण प्रयत्नच न केल्याने फक्त पश्चाताप मिळतो. तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू अपयश नाही, तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे सुरुवात न करणं. आणि सुरुवात का होत नाही? कारण मनात एकच प्रश्न फिरत राहतो, लोक काय म्हणतील? आज तो प्रश्न बदलण्याची वेळ आली आहे. आजपासून स्वतःला विचारा, जर मी हे केलं नाही तर 10 वर्षांनी मी स्वतःला काय उत्तर देईन? हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण लोकांचं मत काही दिवस टिकतं, पण स्वतःबद्दलचा पश्चाताप तो अनेक वर्ष मनात राहतो. आता तुमच्यासमोर 2 रस्ते आहेत. पहिला ज्यावर लोकांचं कौतुक मिळेल पण स्वतःचा आनंद हरवेल. दुसरा ज्यावर सुरुवातीला टीका होईल पण शेवटी स्वतःचा अभिमान मिळेल. कोणता रस्ता निवडायचा हा निर्णय फक्त तुमचाच आहे. आणि आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आजपासून एक छोटा नियम बनवा. प्रत्येक सकाळी आरशात पाहून स्वतःला एकच वाक्य सांगा, माझ्या आयुष्याचा निर्णय माझ्या भीतीने नाही, माझ्या ध्येयाने होईल. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, ही एक नवीन सुरुवात आहे. आणि आता आपल्या या संपूर्ण प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा क्षण जवळ आला आहे. कारण कधी कधी
आयुष्य बदलण्यासाठी एखादा मोठा चमत्कारिक क्षण लागत नाही, फक्त एक निर्णय पुरेसा असतो. आजपर्यंत तुम्ही अनेक आवाज ऐकले, समाजांचे, नातेवाईकांचे, मित्रांचे आणि सर्वात जास्त स्वतःच्या मनातल्या भीतीचे. पण या सगळ्या प्रवासानंतर आता एक प्रश्न तुमच्यासमोर उभा आहे. तुम्ही पुढचं आयुष्य कोणाच्या आवाजावर जगणार आहात, लोकांच्या की स्वतःच्या? म्हणूनच आज या व्हिडिओचा शेवट एका शेवटच्या वाक्याने करूयात. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता यावर तुमचं संपूर्ण भविष्य उभं असतं. आजपासून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी घ्या, पण स्वतःचं आयुष्य वाया जाणार नाही याचीही तितकीच काळजी घ्या. लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, पण त्या प्रयत्नात स्वतःला हरवू नका, कारण या पृथ्वीवर तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही. तुमची स्वप्न वेगळी आहेत, तुमचा प्रवास वेगळा आहे आणि तुमचं आयुष्यही तुम्हाला जगायचं आहे. जर आजच्या या प्रवासाने तुमच्या मनात एक जरी विचार बदलला असेल तर हा व्हिडिओ इथे संपू नका. आजच एक निर्णय घ्या. ज्या स्वप्नाला तुम्ही फक्त लोक काय म्हणतील या भीतीमुळे थांबवलं आहे, त्यासाठी आज एक छोटं पाऊल उचला. कारण आयुष्य बदलणारे लोक एका दिवसात यशस्वी होत नाहीत, ते एका दिवसात निर्णय घेतात आणि तो निर्णयच त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतो. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तो अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जे आजही लोक काय म्हणतील या अदृश्य भीतीत अडकले आहेत, आणि कमेंटमध्ये एकच वाक्य लिहा, आजपासून मी माझं आयुष्य माझ्या ध्येयासाठी जगणार. कारण कधीकधी एका वाक्याने सुरुवात होते आणि तीच सुरुवात संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. धन्यवाद.